सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत आलं म्हटल्यानंतर तिळगुळाचे लाडू तर व्हायलाच पाहिजे. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपण अगदी जिभेवर विरघळणारे तिळगुळाचे लाडू करत आहोत. हे लाडू अजिबात कडक होत नाही किंवा चिवट होत नाही. म्हणजे हे तुम्ही लहान मुलांना द्या, ज्यांना दातं नाही आहे ते पण खाऊ शकतील आणि म्हातारे पण खाऊ शकतील. असे जिभेवर विरघळणारे आणि मस्त सुपर सॉफ्ट असलेले तिळगुळाचे लाडू कसे बनवले, चला तर बघूया. त्यासाठी इथे मी काही साहित्य काढून घेतलेले आहे आणि हे साहित्य अगदी थोडे आहे आणि अगदी करायला सोपी आहे हे लाडू. तर इथे आपण 1 वाटी तीळ घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटीच गूळ घेतलेला आहे. गूळ आणि तीळ समप्रमाणात घेतलेलं आहे, म्हणजे जे वाटीचं प्रमाण आहे ते समप्रमाण आहे. त्यानंतर शेंगदाणे आणि खोबरं कीस घेतलेलं आहे पाव वाटी. त्यानंतर तूप घेतलेलं आहे, तर तूप आपल्याला फक्त 1 चमचा लागणार आहे. आता हे मी वाटीप्रमाणे सांगितलेलं आहे. आता आपण वजनी प्रमाण बघून घेऊ. तर इथे मी पाव किलो तीळ घेतलेली आहे, अर्धा किलोपेक्षा थोडं कमी एवढं गूळ घेतलेलं आहे. त्यानंतर 100 ग्राम इतके शेंगदाणे घेतलेले आहे आणि जी खोबऱ्याची वाटी असते त्याचं अर्धी जी वाटी आहे त्याच्या पण अर्धी म्हणजे पाव वाटी आपण खोबरं किसून घेतलेलं आहे. म्हणजे 50 ग्राम आपण इथे खोबरं किस घेतलेलं आहे आणि 1 चमचा तूप लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊ. आणि हे जे प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे ते सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. अगदी अचूक प्रमाण आहे. तुमचे हे जे तिळगुळाचे लाडू अजिबात फसणार नाही आणि उत्तमच होईल. तर आता आपण इथे शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेऊ. अगदी कमी गॅसवरती आपण 2 ते 3 मिनटं छान भाजून घेऊ किंवा साल तडकेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना कुठेच गॅस मोठा ठेवायचा नाहीये, लो टू थोडा मीडियम केला तरी चालेल. त्याच्यावरती आपण हे भाजले की हे छान खमंग भाजले पण जातात आणि शेंगदाण्याचा जास्त म्हणजे वास येत नाही. आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले ना की हे लाडू महिनाभर तुम्ही खाऊ शकता, म्हणजे अजिबात हे खराब होत नाही. आता हे आपले शेंगदाणे मस्त भाजून झाले आहे. आता आपण एका कापडावरती काढून घेऊ किंवा तुम्ही ताटामध्ये पण थंड करायला ठेवू शकता. हे शेंगदाणे थंड होतपर्यंत आता आपण इथे तीळ भाजून घेऊ. तर तीळ आपल्याला कमी गॅसवर मस्त तडकतपर्यंत भाजून घ्यायची आहे. तीळ भाजताना गॅस थोडा मीडियम केला तरीही चालेल. आणि ही 1 वाटी तीळ भाजायला मला 5 मिनटं लागलेली आहे. 5 ते 6 मिनटं लागू शकतात. आपली तीळ इथे मस्त भाजून झालेली आहे. आता आपण ही काढून घेऊ आणि थोडी थंड होतपर्यंत ठेवू देऊ. थंड करायची गरज नाही आहे, पण अशी प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला इथे खोबरं कीस भाजून घ्यायचं आहे. तर मी हे अगदी थोडं खोबरं कीस घेतलेलं आहे. नाही घेतलं तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण एक छान टेस्ट येते लाडूला म्हणून मी इथे घेतलेलं आहे. हे पण छान भाजून घेऊ. आपल्याला हे कमी गॅसवरती 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे किंवा थोडंसं क्रंची क्रिस्पी होतपर्यंत भाजून घेऊ. हे बघा, हे छान मस्त थोडासा गोल्डन रंग आलेला आहे. हे आपले छान भाजले गेलेले आहे खोबरं कीस. आता आपण हे काढून घेऊ. आता इथे आपल्याला हे जे शेंगदाणे आहे त्याचं साल काढून घ्यायचं आहे. तुम्ही नॉर्मली जसं काढता तसं हे काढलं तरी चालेल, पण मी तुम्हाला मस्त एक टेक्निक सांगते. जर जास्त प्रमाणात शेंगदाणे असेल तर या पद्धतीने तुम्ही शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचे साल काढू शकता. तर एकदम इझिली काढलं जातं आणि जास्त प्रमाणात तर पटकन होतं. हे बघा, याचे सगळे साल निघालेले आहे. आता आपण हे शेंगदाणे असे बाजूला काढून घेऊ. आता काय करायचं, आपल्याला हे जे शेंगदाणे आहे त्याला थोडं थोडं फोडून घ्यायचं आहे, म्हणजे याचे तुकडे झाले पाहिजे. जर आपण हे मिक्सरला लावले तर ते अगदी बारीक होईल, म्हणून आपल्याला या पद्धतीने थोडंसं ह्याला मारून घ्यायचं आहे, म्हणजे हे थोडे शेंगदाणे छान त्याचे तुकडे होईल. तर तुम्ही काही घेऊ शकता, जे काही जड असेल असं लाटणं किंवा एखादं भांडं, ग्लास, पेला, वाटी काही घेऊ शकता आणि त्याला असं मारायचं. त्याच्याने हे शेंगदाणे या पद्धतीने मस्त एकसारखे तुकडे होईल. हे बघा किती छान मस्त तुकडे झालेले आहे ना शेंगदाण्याचे. असेच आपल्याला पाहिजे आहे. आता जे आपलं खोबरं आहे ते पण भाजून मस्त थंड झालं आहे. याला पण हाताने थोडंसं असं क्रश करून घेऊ.
इझिली हे तुकडे तुकडे असे छान मस्त क्रश केलं जातं, छान आरामात होतं ते. या पद्धतीने करून घेऊ. आता आपण तिळगुळाच्या लाडूची पुढची प्रोसेस करू. तर आपल्याला इथे पाक तयार करायचा आहे. हा पाक अगदी सोपा आहे, काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे, अगदी इझी आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचा तूप घेतलं. तूप छान वितळलं की यामध्ये आपण हे गूळ घालून घेतलेलं आहे, जे आपण 1 वाटी घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे. 2 टेबलस्पून मी इथे पाणी घातलं आणि हे गूळ छान उकळतपर्यंत, मेल्ट होतपर्यंत आपल्याला याला ठेवायचं आहे. तर आता हे मेल्ट व्हायला मला 2 ते 3 मिनटं लागले. आता हा पाक असा इथपर्यंत होतपर्यंत 5 ते 6 मिनटं झालेली आहे. तर मी इथे चेक करत आहे, तुम्ही बघू शकता याचा अजिबात गोळा बनत नाही आहे किंवा काहीच होत नाही आहे. तर आपल्याला अजून थोडासा वेळ आहे. परत आपण हा पाक 1-2 मिनटं उकळून घेऊ. म्हणजे इथे मी हा पाक तसं म्हटलं तर 7 ते 8 मिनटं शिजवलेला आहे. आता तुम्ही बघू शकता हा पाक थोडा घट्ट झालेला दिसत असेल. तर आता आपण परत एकदा चेक करून घेऊ. इथे थंड पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हे ड्रॉप्स टाकायचे, थोडं थंड होऊ द्यायचं 1 सेकंद आणि बघायचं. आता तुम्ही बघू शकता असा गोळा तयार होत आहे. म्हणजे आपलं हे जे पाक आहे ते झालेलं आहे आणि मी गॅस पण इथे बंद केलेला आहे. तर यामध्ये आपण तीळ, खोबरं, शेंगदाणे हे सगळं घालून घेऊ. इथे तुम्हाला जर वेलची पूड वापरायची असेल तर घालू शकता, मी वापरलेली नाही आहे. हे छान मिक्स करून घेऊ. गॅस मी इथे बंद ठेवलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमी गॅस ठेवू शकता. आता हे मी सगळं छान मिक्स करून घेतलं आणि हे जे पातेलं आहे किंवा पॅन आहे तो खाली ठेवलेला आहे आणि चमच्याने जेवढ्या आकाराचे मला लाडू करायचे आहे तेवढं असं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे यासाठी करायचं कारण आत्ता जे गूळ आहे ते अतिशय गरम आहे. तर आपण आत्ता लाडू वळू शकत नाही. पण नंतर जेव्हा गूळ थंड होईल तर मग पटपट लाडू वळले जाणार नाही. म्हणून ही थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची. मग काय करायचं, असे छोटे छोटे ठेवायचे, थंड होऊ द्यायचं. 2 ते 3 मिनटात छान थंड होऊन जातं. म्हणजे तुम्ही सगळे असे पोर्शनमध्ये काढतपर्यंत आधीचे थंडे होऊन जाणार. मग ते घ्यायचे आणि या पद्धतीने त्याला गोलाकार आकार द्यायचा आहे. गोल करताना थोडासा पाण्याचा हात घेतला तरीही चालेल, जर हाताला चटका बसत नसेल आणि जर चिटकत नसेल तर असंच करायचं. पण जर गरज वाटली तर अगदी थोडासा हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि छान पूर्ण मस्त लाडू या पद्धतीने वळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अतिशय आरामात इथे आपला लाडू तयार होतो. आता इथे हाताला चटका जर बसत असेल तर तो ठेवून द्यायचा आणि थोड्या वेळात त्याला वळवण्याचा प्रयत्न करायचा. जसं लाडू वळतोय तशी माझी जीभ पण वळत आहे. तर बघा इथे आपले मस्त लाडू तयार झालेले आहे आणि मस्त गोल गरगरीत आपले लाडू इथे तयार झालेले आहे. मी तोडून दाखवते. अगदी इझिली तुटतो, खाल्ल्यानंतर जिभेवर मस्त विरघळतो, अजिबात आपल्याला दाताची गरज लागणार नाही. या संक्रांतीमध्ये माझ्या या पद्धतीने तिळगुळाचे लाडू नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ते कसे झाले. कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या कमेंट्सची वाट बघत असते, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आपले आता 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होणारच आहे. या विशेष प्रसंगी मी एक व्हिडिओ घेऊन येण्याचा विचार करत आहे, जे की माझ्याबद्दल असणार आहे. तर यासाठी तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. म्हणजे माझी ही जी फॅमिली आहे, म्हणजे माझे जे व्ह्युअर्स आहे ते ऑलमोस्ट 1 लाखाच्या वर आहे. जर तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न विचारू शकता. चला, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.